नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आनंद दिघे यांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत. त्यांच्या विचारांवर आधारित आपण राजकारण आणि समाजकारण करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार म्हणताना दिसतात. मात्र त्याच आनंद दिघे यांच्या कुटुंबातील शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढली जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात दिघे कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. कल्याणमधून आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कथित मद्य विक्री घोटाळा प्रकरणी अटकेची कारवाई झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीच्या अटकेत असलेल्या केजरीवाल यांना शुक्रवारी राऊस अव्हेन्यू कोर्टाने 6 दिवसांची अर्थात 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी ठोठावली. केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात फक्त दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशभरात आपतर्फे निदर्शने करण्यात आली. दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिकसह देशाच्या विविध भागात आप कार्यकर्त्यांतर्फे आंदोलन करण्यात आलं. या केसमध्ये आतापर्यंत आम आदमी पार्टीचे 3 मोठे नेते तुरुंगात आहेत. यामध्ये मनीष सिसोदिया, संजय सिंग आणि सत्येंद्र जैन यांचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने 17व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. चेन्नईने आरसीबीवर 6 विकेट्सनी विजय मिळवला आहे. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईने हे आव्हान 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. चेन्नईच्या विजयात सर्वच फलंदाजांनी योगदान दिलं. मात्र शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा या दोघांची खेळी निर्णायक ठरली. शिवम आणि जडेजा ही जोडी नाबाद परतली. शिवमने 34 तर जडेजाने 25 धावा केल्या. तर आरसीबी या पराभवासह 16 वर्षांची परंपरा कायम राखत पराभूत झाली. आरसीबी 2008 नंतर शेपॉकमध्ये सीएसकेवर मात करण्यात अपयशी ठरली.